दर 6 महिन्याला ॲप बदलून आणि मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून शिकलेल्या लोकांनी सामान्य जनतेला फसवले आहे. हा खेळ मटक्यासारखा आहे, मग याकडे पोलिसांचे दुर्लक्ष का? असा सवाल सामाजिक नेते राजेंद्र मस्के यांनी आज शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणात गंभीर भूमिका घेत मस्के यांनी पुढील सोमवारी उपोषणास बसण्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी मी लढत आहे. माझ्याकडे अशा 200 फसवणूक पीडितांची यादी आहे. अहिल्यानगर, पुणे, धाराशिव, सातारा या जिल्ह्यांमध्ये या गुंतवणुकीची व्याप्ती आहे, असे त्यांनी सांगितले. मस्के यांनी स्पष्ट केले की नवनाथ अवताडे हे श्रीगोंदा येथे इन्फिनिटी या ऑफिसच्या उद्घाटनवेळी म्हणाले होते, 5 वर्षांनंतर एकही सुशिक्षित बेकार आणि एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही हा माझा संकल्प आहे. परंतु त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे हे उघड झाले आहे. त्यांनी हेही नमूद केले की ज्यांनी एजंट म्हणून काम करत सामान्य गोरगरिबांकडून पैसे गोळा केले, त्या एजंट लोकांनीच आता त्यांना पैसे परत द्यावेत. तसेच लोकांची गुंतवणूक केलेली मुद्दल परत मिळावी. यापुढे जास्त परताव्याचे आमिष दाखवून अशा प्रकारची फसवणूक कोणी अनुभवू नये हा आपला प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आज या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये श्रीगोंदा तालुक्याचं उगम असणारं ठिकाण या आर्थिक घोटाळ्यातलं श्रीगोंदा तालुका आहे. अवताडे नावाच्या एक व्यक्तिमत्वाने या ठिकाणी येऊन श्रीगोंद्यातल्या तालुक्यातल्या एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी घातलेला आहे. त्या संदर्भात मीडियामधून आणि काल परवा तक्रार दाखल झाली, पण आजही या ठिकाणी ह्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी मोठ्या प्रमाणावर अनेक लोक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. हा झालेला जरी असला तरी हा घोटाळा जवळजवळ 19,000 कोटीच्या पुढचा घोटाळा आहे. मग या घोटाळ्यातल्या लोकांना ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदाराचे पैसे परत मिळावेत. ज्यांनी या ठिकाणी आपल्यामार्फत पैसे गुंतवलेले आहेत त्या गुंतवणूकदार आज या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत. यामध्ये गोरगरीब लोक आहेत. त्याचबरोबर या तालुक्यातील आणि या ह्याच्यामध्ये शासकीय ह्याच्यामध्ये सेवेमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी अधिकारी आहेत. आणि यामुळं या तालुक्यामध्ये हा आर्थिक घोटाळा हा समजण्याच्या पलीकडे आहे. मग याची चौकशी होणं आणि चौकशी होऊन गोरगरिबाला पैसे मिळवणं आणि पैसे मिळवण्यासाठी जर प्राप्त परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करून गोरगरिबाचे पैसे परत मिळाले पाहिजे. या घोटाळ्यामध्ये अजून किती लोक आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. याकरता मी येत्या सोमवारी पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि त्या ठिकाणी माझ्याकडे ह्या किती बोगस कंपन्या आहेत, त्या कंपन्यामध्ये कोणकोणी संचालक आहेत आणि ह्या कंपनीने काय काय उद्योग केला या सगळ्याची यादी मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला देणार आहे. त्यांनी आत्तापर्यंत या तालुक्यामध्ये एवढा मोठा घोटाळा होत असताना ही तालुक्यातली जी गोपनीय यंत्रणा आहे ही गप्प का होती, यांनी याच्याबद्दल इथून पाठीमागे कारवाई का केली नाही. लोकप्रतिनिधीच्या बाबतीत आपण विचारायला प्रश्न आहे. लोकप्रतिनिधीला गुटख्यावर बोलायला वेळ आहे, बेसळी बोलायला वेळ आहे. बेसळीवर त्यांनी विधानसभेमध्ये आपली प्रतिक्रिया आपलं म्हणणं मांडलं आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर पहिल्यांदा भेसळ प्रकरणावर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्याच्यानंतर आत्ता गुटखा सुपारीच्या बाबतीमध्ये त्यांनी आवाज उठवला. परंतु या तालुक्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून अनेक बोगस कंपन्या आहेत, त्याच्यावर ते का बोलत नाहीत हा प्रश्न त्यांना विचारला तरच योग्य राहील मी उत्तर देण्यापेक्षा. आणि त्यांनी उत्तर दिलं नाही तर मी निश्चितपणे ह्या विषयावर सेपरेट पत्रकार परिषद घेणार आहे. शोरूमचं उद्घाटन असेल किंवा एखाद्या बँकेचं उद्घाटन असेल, एखाद्या मल्टीस्टेटचं उद्घाटन असेल, त्यावेळेस नक्कीच राजकीय पक्षाला प्रमुखाला पुढाऱ्यांना बोलवलं जातं. लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं. त्यावेळेस जवळजवळ ज्यावेळेस शोरूमचं एखाद्या कंपनीचं उद्घाटन असतं त्यावेळेस काही फार काय हे नसतं. पण ज्यावेळेस एखाद्या अशी आर्थिक कंपनीचे बोगस कंपनी स्थापन करून एखादा आर्थिक एवढा मोठा गैरव्यवहार होतो आणि त्या उद्घाटनाला आपल्या तालुक्यातले विद्यमान आमदार, मी अनेक 4-2 नेते मंडळी होते. त्याच वेळेस मी हे सांगितलं होतं की हे जर उद्याच्याला घोटाळा जर झाला
तर ह्याच्या विरोधात आम्हाला पहिल्यांदा रस्त्यावर उतरावं लागून तुम्ही त्याची क्लिप काढू शकता. त्याच वेळेस माझं वक्तव्य आहे. मग आता त्यावेळेस आत्ताचे विद्यमान आमदार होते त्या विषयावर ते का बोलले नाहीत? का त्यांचे जवळचे नेटवर्क त्यात गुंतलेत का त्यांच्यावर कोणाचं दडपण आहे का? ते का बोलले नाहीत हे आता तेच सांगू शकतात. असंच उद्घाटन ह्याला झालं पारनेरला, तिथं खासदार उपस्थित होते, त्यांनी एक उद्घाटन केलं. त्यांचे आता कुठं मी स्टेटमेंट वाचलं नाही. आता त्यांनी कुठं त्याची मुलाखत दिली नाही किंवा ते कुठं काय बोलले नाहीत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावा. मी त्याचं उत्तर काय देऊ शकतो? मी तर होतो त्या उद्घाटनाला, मी त्यावेळेस सांगितलं होतं आणि हा लढा मी निश्चितपणे पुढं नेणार आहे. आणि ह्यात कोण कोण राजकीय पुढारी गुंतला आहे का, कोणता पक्ष गुंतला आहे का, काय अधिकारी गुंतलेत का, ह्याच्यासाठीच आपण हे आंदोलन सुरू केलं आहे ना. कोणती नवीन एखादी गोष्ट खपवायची म्हटलं जाहिरात लागतेच. आणि जाहिरात करत असताना जर एखाद्या चांगल्याने घेतली तर म्हणतो ही चांगलीच आहे वस्तू असन, तो काय घेणार आहे का? तसं आमच्यासारखे लोक तिथं जाऊन त्यांची जाहिरातच केली, अशा प्रकारची आम्ही केली. पण आता आमची सामुदायिक जबाबदारी ह्या लोकांना पैसे मिळवून देण्याची. आमच्यामुळं जर लोक तुमचं मत आहे तर आम्हाला मान्य आहे की आमच्याकडे बघून काही लोकांनी हे स्टेजवर आल्यात, ह्यांनी काहीतरी माहिती घेतली असेल, यांना काहीतरी कल्पना असेल, त्याशिवाय आल्यात का? मग हे आल्यात म्हणजे हे कायदेशीर आहे, कायदेशीर आहे असं सर्वसामान्याला वाटणार आहे. ते काय अजिबात तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. पण ज्यावेळेस आम्ही उद्घाटनाला गेलो त्यावेळेस जर आम्हाला निश्चितपणानं माहिती नसतं आम्ही जातो, आमचं कर्तव्य आहे. पण आज आम्हाला माहिती झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यायला पाहिजे होती. ती खासदारांनी घ्यायला पाहिजे होती आणि आमदारांनी घ्यायला पाहिजे होती. त्यांनी का घेतली नाही ते त्यांना प्रश्न विचारा. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं तर त्याला उत्तर मग मी देईल. पण मी आज तुम्ही त्यांना तो प्रश्न विचारा. निश्चितपणानं ह्या घोटाळ्याला आम्ही जबाबदार आहोत, कळत न कळत. मग आमच्यासारखे अनेक आहेत, मग का बोलत नाही तुम्ही? आता त्याच्यावर मला फार बोलायचे, पण तो नेमका हा विषय आज वेगळा असल्यामुळं आम्ही ज्याला 100% तुम्ही म्हणता तसं की आमच्यामुळं सुद्धा किमान ह्यातले 10%, 20%, 25% माणसं आम्ही तिथं असल्यामुळं सुद्धा त्याला भुरळ पडू शकते. ते त्यातमध्ये आलेले आहेत आणि आता त्यांचे पैसे मिळवून देणं ही आमची सामुदायिक जबाबदारी आहे. आता या कंपनीचे संचालक कुठे आहेत आता अवताडे? हे पाय ह्या संचालकाशी माझा कोणाचाही आता एवढा संपर्क झालेला नाही आणि मी तो करायचाही प्रयत्न केला नाही. तो माझा रोल बी नाही. माझा रोल काय आहे की शासकीय यंत्रणा का गप आहे? मग तुम्ही ह्याच्या पाठीमागं कुणाचा का होईना, कोणत्या होईना व्यक्तीचा याला वरद हस्ता असल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही. इतक्या दिवस चालू शकत नाही. गोरगरिबाची टपरी चालत नाही. त्याच्यावर धाड पडती. एखाद्याने नवीन हॉटेल चालू केलं, त्याला जर उद्या त्याला लायसन येईपर्यंत त्याला थोडंफार करावं लागतं, त्याच्यावर धाड पडते. परमिट रूम नसताना जर हॉटेल चाललं होतं, मग एवढा मोठा आर्थिक कांड घडतोय श्रीगोंदा तालुक्यात, त्याच्यावर का नाही काय एखाद्यांनी कोणी कारवाई केली? का नाही तपासले? तपास यंत्रणेला काय तक्रार दिली पाहिजे. असं असेल तर त्यांनी जाहीर करावं. तक्रार झाली होती तालुक्यातली तक्रार, तक्रार ह्या संदर्भातली आहे. ही तालुक्यातली व्यक्तीतली का कुठली हे मला काय माहीत नाही. पण असं साधारण इथून पाठीमागचं असं आहे की ज्या ठिकाणी गुन्हा घडतो तिथंच गुन्हा दाखल होतो आणि जर कदाचित तिथं जो तपास जर तिकडं असेल तो तिथं झिरोनी दाखल करतात आणि नंतर संबंधित पोलीस स्टेशनकडे येऊन तिथं वर्ग होतो आणि तो तपास नंतर त्या यंत्रणेकडे जातो. पण पाहतो मला कायद्याचं मला जे वाटतं ते की बा समजा ती व्यक्ती हितली नसेल तर तो गुन्हा तिथं दाखल व्हायला पाहिजे होता आणि त्याचं जर मूळ गुन्हेगार आणि मूळ सूत्र हित असेल तर तो गुन्हा हित वर्ग व्हायला पाहिजे. म्हणजे हे एवढे मोठे पैसे एकटा अवतडे गोळा करू शकत नाही. यांनी या ठिकाणी आपल्या संचालक मंडळापासून खाली अशा वेगळ्या तीन टीम तयार केल्या. त्यांना प्रत्येकाला त्या टीमला कसं आपण एखाद्याला हे देतो, तो बा हा अधिकारी, तो अधिकारी, तो अधिकारी, तसं त्या टीमला नाव दिलं गेलं. त्याने त्या टीम रचल्या गेल्या आणि तू काय करायचं, तू काय करायचं, तसं हे सगळे पैसे गोळा करायला किमान 200 लोक आहेत तालुक्यात. ह्या 200 लोकांना त्याच्या स्टेजप्रमाणे टक्केवारी मिळालेली आहे आणि त्या लोकांनी टक्केवारीवर काम केलं आणि त्या टक्केवारीच्या जीवावर अवताड्यांनी हे पैसे गोळा केले. अवताड्यांनी एकही व्यक्तीला डायरेक्ट म्हणलं नाही की ये आणि माझ्याकडं पैसे दे. ही जी खालची यंत्रणा आहे, खरं तर ही यंत्रणा त्याला जबाबदार आहे.
मेन बॉस तो आहे, 100% मुख्य सूत्रधार तेच आहे. पण मुख्य सूत्रधारांच्या भोवतीची ही टीम आहे, ह्यांनी खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या लोकांना त्यात ओढलं आहे. आणि त्यात त्यांनी जी ही टीम आहे, ही टीमसुद्धा सर्वसामान्य आहे, परंतु अर्थकारणाच्या ह्याच्या लोभापोटी, कमिशनपोटी हे बळी पडले. आणि ते बळी पडत असताना त्यांनी त्यांचे नातेवाईक, परिसर, गाव, मित्र यांना त्यात ओढलं. आज अशी परिस्थिती आहे, काय लोक दारू पिऊन पडतात ह्या एजंटपैकीच, त्यांना खालतं वरतं काय सुचत नाही. काहींनी आपलं कोकडोच नको म्हणून काही बाजूला जाऊन बसलेत. आता इथून पुढं त्यांनी ह्यातून कसं बाहेर पडायचं त्यांच्या पुढं समस्या आहे. परंतु त्यांना कमी टक्केवारी मिळाली, पण सगळ्यात जास्त नफा आणि सगळ्यात जास्त रक्कम हा अवतडे घेऊन गेलेला आहे. त्याला आणला पाहिजे, त्याला शोधला पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई करायच्या आधी लोकांचे पैसे त्यांनी कुठं ठेवलेत ते पैसे पहिले बाहेर काढले पाहिजे आणि ते लोकांना पैसे दिले पाहिजे. इन्फिनिट म्हणून, सिस्पे इन्फिनिट असे त्याचे 4-5 कंपन्या आहेत. मल्टीस्टेट आहे. एवढा मोठा फ्रॉड होऊन पण अजून कंपन्या आहेत. मग आता असं आहे, ह्या ज्या कंपन्या चालू आहेत ह्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहेत, आम्हाला माहिती आहेत. मग ह्या जी गुन्हा घडू नये किंवा गुन्ह्यासंदर्भात जी यंत्रणा श्रीगोंद्यामध्ये आहे किंवा जिल्ह्यामध्ये करण्यात आहे, त्यांचं काय काम आहे? त्यांनी ह्या ज्या कंपन्या त्या शोधून काढल्या पाहिजे. अशात अजून 10 कंपन्या आहेत ह्या तालुक्यामध्ये. मग ही यंत्रणा अजून वाट बघते का हा 1000 कोटीवर घोटाळा जाण्याची, 10,000 कोटी घोटाळा जाण्याची? आपण श्रीगोंदावासियांना या संदर्भात काय आव्हान करणार? मी असं श्रीगोंदावासियांना आव्हान करीन की बाबा कोणी किती आमिष दाखवलं आणि काही केलं तरी कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टाचे जेव्हा जे पैसे मिळतात त्याच्यातच माणूस समाधान राहू शकतो. असं कुणाच्याही नादी लागून आमिषाच्या पोटी जास्ती परतावा मिळतोय म्हणून कुठेही गुंतवणूक करू नका. केली असेल ते आता परत काढून घ्या. आणि कोणी ह्या जगाच्या पाठीवर असं नाही. मग या राष्ट्रीयकृत बँक आहे, राष्ट्रीयकृत बँकेच्या पाठीमागं सरकार उभा असतं, त्यांच्या एवढ्या मोठा हे आहे, RBI आहे. ते 3% पैसे तुम्हाला देऊ शकत नाही, त्यांना टक्के आणि 2%वर काम करावं लागतंय. मग ही येणारी माणसं तुम्हाला 10 आणि 15% कसे देऊ शकतात? तुम्हाला ज्याला पटकुनी श्रीमंत व्हायचे आणि आता ट्रेंड आला आहे की मोबाईल पाहिजे, गाडी पाहिजे, हायफाय पाहिजे, कडं पाहिजे, लवकर श्रीमंत झालं पाहिजे, नुसती 4 चाकी पाहिजे, ती 4 चाकी नामवंत म्हणजे ज्या कंपन्या आहेत त्याची पाहिजे. ह्या ट्रेंडमध्ये ह्या सगळा घोटाळा आहे. आणि हे पैसे कुठं मिळू शकतात? तर अशाच ठिकाणी मिळू शकतात. आता माझी माहिती अशी आहे की ज्यांनी आता ह्या कंपन्यामध्ये पैसे गुंतवले तेच पहिल्यांदा जाऊन तिथं कंपनीत पैसे गुंतवायला लागले दुसऱ्या. का? त्यांना मी विचारलं असं का, काय माहिती मिळालं? ते म्हणजे सुरुवातीला कंपनी बंदच पडत नाही, तिचा तरी फायदा घेऊ. म्हणजे हा प्रकार आहे. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.